नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप, वितरण करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी त्यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने दिनांक 17/3/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमरसिद्धा खोत आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मखदूम यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे अमीर मुसा जमादार हा राहणार हनुमाननगर सांगली हा संजयनगरमधील मंगळवार बाजार येथे असलेल्या महानगरपालिकेच्या गाळ्यासमोर तयार गांजा माल विक्रीकरिता घेऊन येणार आहे। नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मंगळवार बाजार येथील महानगरपालिकेच्या गाळ्याचे मागील बाजूस मोकळ्या जागेत दुधाळ कॉर्नर तसेच महानगरपालिकेच्या गाळ्याच्या समोरील बाजूस सापळा लावून थांबले असता एक इसम वायरची पिशवी पाठीवर टाकून महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलमधील गाळ्याच्या मोकळ्या जागेत संशयितरित्या दिसला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अमीर मुसा जमादार वय वर्ष 32 राहणार पहिली गल्ली हनुमाननगर सांगली असे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्याची अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातील पिशवीमध्ये तयार गांजा माल मिळून आला। त्यास सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा माल त्याचा मित्र सलमान कमरुद्दीन मुल्ला राहणार कनवळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर याने विक्री करण्याकरिता दिला असल्याचं सांगितलं आणि लागली सदर आरोपी आणि गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे। सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी संजय नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Facebook पेजला लाईक करा, Instaला फॉलो करा।